Bag ya, bag camera sih bag ya. Jangan curi kamera sih. थांबवा त्यांना.
आपली प्राथमिक शाळा त्यांच्या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लबचे सगळे रोटरियन, उपस्थित रोटरियन आणि या संघटनेचे प्रमुख पाहुणे, तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, शिक्षण समिती आणि आमच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि महिला भगिनी, तसेच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी. तरी या संघटनेच्या बाबतीत मी थोडी माहिती देतो. आपल्या भारत देशात भरपूर संघटना आहे, पण ही फक्त संघटना नसून ही संघटना सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर आणि एकदम ऍक्टिव्ह अशी ही संघटना आहे. त्याचं उदाहरण म्हणजे हेच आज आपण पाहतो. शिक्षणाच्या बाबतीत फार मोठा असा कार्यक्रम न घेता छोटे खाणे कार्यक्रमात ते त्यांचं काम करून बाजूला होतात आणि जास्त प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. या शिक्षणाच्या विषयी मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो. माणसाचं जीवन म्हणजे एक श्वास घेतला तर माणूस 20 एक मिनिटं, एक श्वास घेतला तर 20 एक मिनिटं जगू शकतो. आणि माणसाने पाणी एकदा प्यायलं तर तो 7-8 दिवस जगू शकतो. तसंच अन्न घेतलं तर तो 15 दिवस, महिना असं एखाद्या याच्यापर्यंत जगू शकतो. परंतु शिक्षण हे इतकं महत्वाचं आहे माणसाच्या जीवनात. हे शिक्षण जर त्याला मिळालं तर तो आयुष्यभर आनंदाने जगतो. आणि हेच आपल्या रोटरी संघटनेने हे म्हणजे ओळखले आणि त्यांचं हे काम शिक्षणाच्या बाबतीत अतिशय अग्रेसर असतं. हे छोटंसं उदाहरण देऊन मी माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आणि आमच्या शाळेला फिल्टर असेल किंवा छोटी मोठी काही जी काय गरज पडेल, राहुल शेट्टे सरांच्या माध्यमातून ती सर्वच्या सर्व कामं आम्हाला छोट्या मध्ये पडतात. परंतु आता यापुढे आमची एक अपेक्षा अशी आहे की आमच्या गावात जे ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असतील, त्यांचं आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर साहेब, मी पण एक छोट्याशा हॉस्पिटलमध्ये काम करतोय, म्हणून मला पण एक असं वाटतंय की आपल्याला खरोखर आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्या संदर्भात काही मार्गदर्शन आणि ज्येष्ठ नागरिक लोकांना खऱ्या अर्थाने त्यांच्या हृदयासंदर्भात आणि ब्रेन स्ट्रोक संदर्भात काही जर मार्गदर्शन, कारण की ह्या 60-65च्या वयानंतर ह्या लोकांमध्ये जे असणारं जास्त प्रमाण आहे, हे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करणे, त्याच्यावर आरोग्यासाठी जे असणाऱ्या आपल्याकडे जागृती करणे, ह्या जर आपल्याकडून झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये खरोखर आंधळे गाव असेल किंवा परिसर असेल, कुठेही एका ठिकाणी जर चांगलं मोठ्या प्रमाणात जर हे काम आपण आपल्या मार्फत जर केलं तर खरोखर जे ज्येष्ठ नागरिक लोक आहेत त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या असणारं पुढलं जे आनंदात घालवण्याचे भविष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जावं आणि आपल्या मार्फत व्हावं, ही अशी आमच्या गावच्या वतीने आणि समाजाच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबतो. आपण आलात, आपल्या सर्वांचं आंतरिक ग्रामपंचायतच्या वतीने आणि शालेय कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. संतोषजी सरजीन यांचा विशेष आभार. कारण हे सगळं करताना आहे ना, मी संतोषजींना फोन करायचा, सर तुम्ही मला हे द्या, कंप्लायन्स द्या, तुम्ही फोटो काढा. ते तिकडे मुंबईला असायचे तरी पण ते त्यांच्या यंत्रणा राबवून या ठिकाणी मागवायचे सगळं. आणि आजचे ते विनयनचे बोर्ड असतील किंवा या संदर्भात जे काही समन्वय करायचा तो संतोषजींनी या ठिकाणी महेश मानकर साहेबांनी केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.